हाय नमस्कार सगळ्यांना. आज आहे संडे आणि आज आहे मॅचचं फायनल मॅच आहे. आज आपली आई काही कारणामुळे बाहेर गेलेली आहे, त्याच्यामुळे मी आणि वैभव आज आम्ही आईकडे आलेले आहोत. मी वैभव आणि अक्षय आम्ही तिघांनी मिळून असं ठरवलेलं आहे की आज चिकन बिर्याणी बनवणार आहोत, कारण संध्याकाळी आम्हाला आमचा टाइम फ्री ठेवायचा आहे, कारण आम्हाला मॅच एन्जॉय करायची आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळं आता बिर्याणीची तयारी करून घेतलेली आहे आणि जेवल्यानंतर आईस्क्रीम सुद्धा आहे. एन्जॉय करायचं तर पूर्ण. नॅचरल्स मधनं आम्ही आणलेले आहेत. मलाई कोरमा एक नवीन फ्लेवर आला होता मलाई ट्राय करायचं म्हटलं. काय म्हणजे मी माझा व्हॉइस फक्त बघत होता, पण मीच अवेलेबल नव्हतं ना व्हिडिओमध्ये, कारण मी व्हिडिओ शूट करत होतो. तर आज अदिती ज्याप्रमाणे अदिती बोलले की आज मॅच डे आहे, तर आम्हाला संध्याकाळी एक पण आमचं म्हणजे आम्ही सगळे असं बिझी नाही पाहिजे, कारण ती जी आज वर्ल्ड कपची फायनल आहे, इंडिया वर्सेस न्यूझीलंड T20 मॅच आहे. तर आपल्या पूर्ण आपल्या भारतीय टीमला मस्त छान असं सपोर्ट करायचा आहे. तर आम्ही आत्ताच सगळी जेवणाची वगैरे तयारी करून घेतलेली आहे. बिर्याणी आहे मस्त मनभरून, माझी तर एकदम फेवरेट आहे, सगळ्यांची फेवरेट आहे. आणि स्पेशली अक्षयदा बनवतो ती तर एक नंबर बिर्याणी असेल. कारण ना म्हणजे लिटरली खरंच सांगतो, त्यांनी एवढे छान त्याच्यामध्ये ना इन्व्हेंट केलंय ना, की लिटरली आम्ही बाहेर बिर्याणी खायचीच सोडून दिलंय. आणि बिर्याणीसाठी स्पेशली आम्ही त्याला सांगतो की रिकमेंड करतो की तू बिर्याणी बनव, खूप सुंदर बनवतो तू बिर्याणी. दाखवतो त्याचे चालू आहे बिर्याणी. मी सगळी तयारी करून दिली आहे, बनवायचं काम त्याचं चालू आहे. सगळी तयारी इकडे झाली आहे. तांदूळ भिजत ठेवलं, तिथे आमचं वाटण वाटून झालं, चिकन धुवून ठेवलं. चला चला लवकर करा, भूक लागलेली आहे. ते चिकन ठेवलं. अदिती आणि अक्षदा दोघं बनवत आहेत. मॅच डे आहे, माहिती आहे तुम्हाला कुठची मॅच आहे ते? आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड वर्ल्ड कप फायनल. आणि आम्हाला संध्याकाळी बिझी राहायचं नाहीये, त्यामुळे सगळी ही तयारी पूर्वतयारी, मॅच मध्ये काही डिस्टर्बन्स नको म्हणून आताच ही आमची पूर्वतयारी चाललेली आहे. हे बघा, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम आम्ही बिर्याणी खातो. वाव, काय सुगंध येतोय यार. आदिती मस्त कांदा वगैरे पोळून घेतलेला आहे, बरीचसा करतोय तसं तिने केलेलं आहे, आणि त्यात मसाले टाकलेले आहेत. मस्त आहे. चिकन वगैरे सगळं आता ऍड केलेलं आहे. एवढं सुंदर बिर्याणी बनवतात ना, सगळ्यांना आवडते. कोल्ड्रिंक वगैरे आहे की नाही? चला, जेवताना कोल्ड्रिंकची पण व्यवस्था आहे, नंतर आईस्क्रीमची पण व्यवस्था आहे. कलर बघा किती मस्त. तुम्ही पण या आमच्याकडे जेवायला. वाव, काय टेक्स्चर आलंय. भाताची तयारी करू. आमचं शेफ चेंज झालेला आहे. सगळं हेल्पिंग हँड मला करून घेतलंय, कापून चिरून चिकन धुवून सगळं करून, मसाले विसाले मी सगळं काढून दिलं. राईस बनवायचं, बिर्याणी राईस. हो, 60% शिजवून घ्यायचं. इथे मस्त आम्ही आता 5 मिनिटं चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं आहे, आणि एक साईडला आमची राईसची पण तयारी चालू आहे, जिथे आम्ही आता पाणी गरम व्हायला ठेवलं आहे. अख्खा गरम मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे. जसं पाणी उकळेल तसं आता आम्ही त्याच्यामध्ये तांदूळ सुद्धा टाकून घेऊ. इथे आता पाणी उकळायला लागलेलं आहे, आणि अदिती आता इथे बासमती तांदूळ ऍड करत आहे बिर्याणीसाठी. हे थोडंसं अर्ध कच्चं शिजवून घेणार आहे ती. आणि इथे ग्रेव्हीवाला चिकन अजून शिजत आहे. अच्छा, सकाळपासून काम करून करून माझा दम काढला. बरोबर, तू सगळ्यांना दम देतेस, तर मग तुझा दम संपला तुझा. सगळ्यांना दम देते, सगळ्यांचे लाड करते, ते कोण बोलणार नाही. ते बघून बोल ना, घाबरतेस का? दम देते, सगळ्यांचे लाड करते, ते कोण बोलणार नाही. हो का? सगळे लाड बंदच करते. काय चालू आहे तुमचं? राईस टाकतोय, बिर्याणीला दम लावतोय. सगळ्यांना दम देऊन झाले, आता बिर्याणी राहिली तिला पण दम देतेस? लोक करतातच तसे दम द्यायचं.
हे जे भाताच्या वरती दिसतंय ना कलर, एक छोटी ग्रेव्ही त्यांनी बनवलेली मगाशी, ते सिक्रेट आहे, तो ते सांगणार नाही. ते आम्ही नंतर भाताच्या वरती टाकलेलं आहे आणि आता मस्त याला दम देणार आहोत. दम लावून झालेला आहे मस्त. आता 15 ते 20 मिनिटात आमची बिर्याणी रेडी. जेवायला बसताना तुम्हाला दाखवतेस. बाय. मित्रांनो, बाहेर गेलेलंच बरं, नाहीतर सगळ्यांना इथे दमदाटी सुरू झालेली आहे. नाहीतर बिर्याणी काय मिळणार नाही, त्यापेक्षा मी आता बाहेरच जातो. तिथे आमची बिर्याणी होते. आता मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला बोललेली ना, माझ्या भावाकडे पण सुंदर झाडं त्यांनी केलेली आहेत. हे बघा, इथे सगळे वरती वेगळे वेगळे प्रकारचे मनी प्लांट आहेत. मार्बल मनी प्लांट वेगळ्या वेगळ्या नावाचे आहेत. बघा, मला तर काय एवढी सगळी नावं माहिती नाहीये. हे झाड आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला असं वाटेल प्लॅस्टिकच आहे. हे चायना डॉल करून असं एक झाड आहे, ते त्यांनी घेतलंय. ही बघा, सदाफुलीची पानं बघा, खत टाकून टाकून पानं बघा दुप्पट तिप्पट झालेली आहे. अशी तुम्हाला कुठे पानं दिसणार आहात का सदाफुलीच्या झाडाला? नाही. हे बघा, इथे जसं मी माझ्या घरचं चाफा तुम्हाला दाखवलेलं बोन्साय केलेलं, तसं हे बघा, ह्यांनी पण इथे बोन्साय झाड केलेलं आहे. खूप खूप वर्षापूर्वीचं झाड आहे. 15 ते 20 वर्ष तरी त्या झाडाला झाली असते. एक साईडला तिकडे पाम आहे, त्या साईडला बांबू आहेत. मस्त बागकाम इकडे पण झालेलं आहे. तिथे गोकर्णाची वेल लावलेली आहे. तिथे ब्रह्मकमळ आहे. इकडे त्याच्या मागे एक पीस लिली करून आहे. आणि हे कमी नाही आहे, किचन मध्ये पण झाडं आहेत, बेडरूम मध्ये पण झाडं आहेत. चला दाखवते. हे बघा, आणि ते स्नेक प्लांट आहे. तुम्हाला मी बोललेली ना, 2 गौतम बुद्धांची मूर्ती ऑर्डर केली. ही बघा, इथे आमचे छोटेपणीचे लहानपणीचे फोटो आहेत दोघांचे, एकदम क्यूट असे. आणि इथे बघा, जशी माझ्या घरी मूर्ती आहे स्वामींची, तशी यांच्याकडेही मूर्ती आहे. ही आम्हाला गिफ्ट केलेली आहे मूर्ती. डिझाईन तुम्ही बघू शकता, किती मस्त आहे. काय माहिती कुठचं झाड आहे रे? बिरकिन. बिरकिन काय एक एक नावं आहेत, पण छान आहे. मस्त बिर्याणी रेडी झालेली आहे. वाव, काय टेक्स्चर आहे. एवढी बिर्याणी आम्ही चौघं मिळून संपवणार आहे. 2 टाइमचे केले. मस्त सुगंध तर एवढा भारी येते ना, खूप भूक लागली. आता पोटातले कावळे ओरडायला लागले. आधी ती बघा हसते, मनातल्या मनात हसते लगेच. स्प्राइट. वाढ वाढ, लवकर वाढ. हो हो, काय सगळ्यांना लागली. ग्रेव्ही बघा मस्त. हो हो, पाय आला. पाय शिजलाय, पूर्ण उपकला. भारीच, काय शिजलाय यार लेग पीस. मित्रांनो, बोललो ना मी तुम्हाला, म्हणून आम्ही बाहेरची बिर्याणी खायचं बंद केलंय, कमी केलंय आणि घरीच बनवतो. बघा मित्रांनो, चिकन पण काय भारी शिजलंय. वाव, सुगंध तर एवढा मस्त येतो ना, आता कंट्रोल नव्हता. आता मी जेवायला सुरुवात करते, या तुम्ही पण जेवायला. बाय. इंडिया को सपोर्ट करने का है भाई, इंडिया ही जीतेगा भाई. ठीक आहे, सॅमसंग आउट झाला, पण काय आपली टीमच जिंकणार आहे. मी शॉर्ट बोलत नाही, ओरडले तुम्ही लोक. काय 290 तरी पाहिजे. असंच आउट झालं स्ट्रेटच, आणि ह्यालाच मिळाले, निशमलाच विकेट मिळाले. सॉरी
थोडाच वेळ राहिलेला आहे, आपण मॅच जिंकणार आहोत. पण अदितीने इथे आईस्क्रीमची पण सोय केलेली आहे, या आईस्क्रीम खायला. मला आवडस तुझे एक हिरो, बाकी तुझे समोर आख जिरो, ना बनवीन तुरच मी हिरो. तर मग हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका व इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.